तीन महानगरपालिकांमध्ये भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 4, धुळ्यामध्ये 3 आणि पनवेलमध्ये 1 असे उमेदवार बिनविरोध। भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार सुद्धा बिनविरोध। शिंदेंचे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 3 तर अजित पवारांचा 1 उमेदवार बिनविरोध। पहलगामचा हल्ला धर्म विचारून नव्हता, पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं। पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरेंना सोडावी लागली उमेदवारी। मिरजेत भाजपा उमेदवाराच्या घरावर हल्ला, शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप। हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। धनंजय मुंडेंना परळी कोर्टाचा मोठा दिलासा, निवडणुकीतील शपथपत्राविरोधातील फिर्याद फेटाळली। मनपासाठी युतीनं कंबर कसली, 3 जानेवारीला युतीची पहिली सभा, फडणवीस शिंदेंसह प्रमुख नेते हजर राहणार। पैशांच्या अनेक ऑफर्स येतील, अमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबई वाचवण्यासाठी शेवटची संधी असल्याचं सुद्धा विधान। बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर उबाठाला मोठा धक्का, आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय शीतल देवरुखकर यांचा पक्षाला जय महाराष्ट्र, तिकीट न मिळाल्यामुळे कमळ हाती घेतलं। ठाकरे बंधूंचा वचननामा 4 तारखेला प्रकाशित होणार, तर 4 तारखेनंतर मुंबईसह एमआयएममध्ये ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा, खासदार संजय राऊत यांची माहिती। पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहामध्ये, वसई विरार महापालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी पूनम महाजन यांची नियुक्ती। बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात, राज्यातील प्रमुख शहरांमधील बंडखोरांशी फडणवीसांकडून संपर्क। महापालिका निवडणुकांनंतर झेडपीचा धुरळा, लवकरच घोषणेची शक्यता, अजित पवारांची माहिती। वडाळ्यामधील वॉर्ड 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, शेलार साटम यांच्या भेटीनंतर सुद्धा धुमाळ, बंडखोरीवर ठाम। पुण्यामध्ये उमेदवाराने चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्मच खाऊन टाकला, कांबळेंवर गुन्हा दाखल। पक्षनिष्ठा सर्वात महत्वाची असं म्हणत भाजपच्या माजी महापौरांनी सोडलं पतीचं घर, तिकीट न मिळाल्यामुळे पती विनायक डेहनकर यांची बंडखोरी, पतीनं अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून पत्नीनं गाठलं माहेर। निवडणूक अधिकाऱ्यानेच बी फॉर्म लपवल्याचा आरोप, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार, अधिकारी लतीफ पठाण यांची कृती संशयास्पद। भाजप उमेदवाराचा अर्ज रद्द करा, पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं आंदोलन, आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष। अजित पवारांचं सफेद झूट, गुंड उमेदवारांना नव्हे तर खरात गटाला उमेदवारी दिल्याचं वक्तव्य। कृपाशंकर सिंह भाजपचा बोलका पोपट, मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा, खासदार संजय राऊत यांचा भाजप आणि कृपाशंकर सिंहांवर हल्लाबोल। राज्यातील 29 मनपांसाठी 33,000 उमेदवार रिंगणात, पुण्यामध्ये सर्वाधिक तर पनवेलमध्ये सर्वात कमी उमेदवार, मुंबईमध्ये 2,500 जण मैदानात। अहिल्यानगरमधील भाजपच्या 2 उमेदवारांना मोठा दिलासा, अर्जावर घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्या। अहिल्यानगरमध्ये भाजपच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी, शरद पवार गटाचा आक्षेप, लोकशाही संपवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप। नववर्षामध्ये 3 मेट्रो सेवेत येणार, मुंबईला भाईंदर जोडलं जाणार, तर ठाण्यातील घोडबंदर मार्गावर सुद्धा मेट्रो धावणार। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खिशाला चाट, व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 111 रुपयांनी वाढ।
साताऱ्यामध्ये आजपासून साहित्यिकांचा मेळा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन. नवीन वर्षाचं स्वागत अनेकांकडून देवदर्शनाने भल्या पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी. पंढरपूर, शिर्डी, शेगावसह अंबाबाईचा दरबार गजबजला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिनची प्रकृती गंभीर. मेंदू ज्वरामुळे मार्टिनला कृत्रिम कोमामध्ये ठेवलं. पाकिस्तानचा तेज गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता. आफ्रिदीला बिग बॅश स्पर्धेमध्ये फिल्डिंग करताना गंभीर दुखापत झाल्याची माहिती.